पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्या बनेवहिनी आहेत ना, त्यांना त्यांच्या दारावर पाटी बनवून हवी होती। झालं, थोडंच काम राहिलं। छान बनवलीस। काय झालं? काही काम होतं? काही नाही, मला जरा बोलायचं होतं ते। माझ्याशी? हो। बोला। आनंदी, मी कुठे माझ्या जबाबदारीत किंवा कर्तव्यामध्ये कुठे कमी पडतोय का? असं का म्हणताय तुम्ही? वर्षाताईंबद्दल बोलताय का? हो, बघ ना, म्हणजे हे सध्या जे काही चालू आहे ना तिचं, मला कळत नाहीये। कदाचित असं असेल की आता स्त्रियांचे काही प्रॉब्लेम्स असतात ना की जे नाही कोणाशी बोलू शकत, जसं आता कदाचित तिचं काही असेल जे ती माझ्याशी नाही बोलणार पण तुझ्याशी नक्कीच बोलेल, आणि तू ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर। आणि अगं, काय माहिती, तिला असं वाटायला लागलं की तिच्यावर पैसे खर्च केले जात आहेत। ठीक आहे ना, आपल्याला कुठे पैशांचा प्रॉब्लेम आहे आणि मी सगळं मॅनेज करू शकतो ना। तिला पैशांसाठी काही काम वगैरे करावं लागणार नाही, याकडे बघ जरा तू। आनंदी, मला राघवशी बोलायचंय। हा, मग बोला। बोललो मी आनंदी। तुम्ही नाही, रमाते, त्यांना बोलायचंय तुमच्याशी। अच्छा, रमा आली आहे का? हा रमा, काय बोलायचंय? मला असं वाटतं की वर्षांनी नोकरी करावी। रमाते, त्यांनी नोकरी करावी की नाही करावी हा प्रश्नच नाही। त्यांनी त्यांचं आवडीचं काम करायला हवं, पण आता ते जे काही करताय ते फक्त पैशांसाठी करतायत। काय रमा काय म्हणते? त्या म्हणतायत की वर्षाताईंनी नोकरी करायला हवी। नाही, का म्हणजे रमा, तिने नोकरी करण्याची काय गरज आहे? मी आहे ना, मी करतो ना सगळं मॅनेज। मग हा, नोकरी करायची फक्त गरज नाहीये, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे। घरातनं बाहेर पडण्याची, स्वतःचं मन गुंतवण्याची गरज आहे। आता वर्षात तशी हुशार आहे, पण कधी बाहेर पडलीच नाहीये ना ती। अजून खूप आयुष्य पडलंय तिचं। बाहेर पडेल, नोकरी करेल, तर तिला कळेल तरी आयुष्य म्हणजे काय असतं ते। नाही रमाताई, ठीक आहे, तुम्ही जे बोलताय खरं तर ते बरोबर आहे, पण आता त्या जिथे काम करायला हो म्हणाल्यात ती जागा मला चुकीची वाटतेय। आपण त्यांच्याशी बोलूयात ना, दुसरीकडे संधी मिळते का ते बघूयात। अहो, तुम्ही करा ना त्यांना मदत दुसरी नोकरी शोधण्यासाठी। यार एक मिनिट, तुम्ही आपापसात काय बोलताय मला काहीच कळत नाहीये। मला आधी सांग की रमाचं असं म्हणणं आहे का की तिने नोकरी केली पाहिजे? हो। का? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी नोकरी केली पाहिजे, घरातनं बाहेर पडलं पाहिजे, त्यांचं मन कामात गुंतवलं पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला हव्या। म्हणजे माझ्या आई बाबांनी मला ना इंडिपेंडंट राहायला शिकवलं। मी जेव्हा प्रेग्नंट होते ना, तेव्हा असं वर्क फ्रॉम होम वगैरे असं काही नव्हतं। तरी सुद्धा ऑफिस मधल्या लोकांशी बोलून, काहीतरी सांगून मी घरी काम मागवत होते, ते करत होते। तेव्हा वर्षा काहीच करत नव्हती, फक्त घरात बसून होती। तिच्या आयुष्यात लग्नानंतर जे काही प्रॉब्लेम झाले ते नसते झाले। आनंदी, काय म्हणते रमा? जर ते काम करत असते ना आधीपासून, तर लग्नानंतर त्यांच्यासोबत जे काही घडलं ते त्यांनी असं मुकाट्याने सहन केलं नसतं। हे बरोबर आहे रमाचं। नाही, त्यांचं बरोबरच आहे हो, पण आपण हाही विचार करायला हवा ना की त्या नक्की कुठे नोकरी करणार आहेत। तर ते कुठे नोकरी करणार आहे, काय कुठली कंपनी आपल्याला काय माहिती? हा, मग आपण चौकशी करायला हवी ना त्याची। मग तिने केली असेल ना चौकशी, वर्षात एवढी समजूतदार आहे।
अहो पण रमाताईच म्हणतायत ना त्या कधी बाहेर गेल्याच नाहीये, मग त्यांना कसं कळणार की हे चांगलं आहे हे वाईट आहे? एक मिनिट आनंदी, तुझं म्हणणं मला कळलं. रमाचं काय म्हणणं आहे ना ते मला सांग. त्याच्यासाठीच ना तू इथे, ते सांग आधी मला. मला वाटतं वर्षाने नोकरी करावी. मला वाटतं वर्षाने नोकरी करावी. असं रमाचं म्हणणं आहे. ठीक आहे, रमा जर का म्हणते तर करू दे वर्षाला नोकरी, काही हरकत नाहीये. वर्षा, बाई ग मी चुकले तुझ्या बाबतीत. आता काय माफी मागू तुझी? किती वेळा पाय धरायचे बाकी राहिले, पाय धरू का तुझे? आई आता काय आहे तुझं नवीन? नवीन काही नाही, तेच आहे. किती दिवस झाले बोलत नाही माझ्याशी. एवढी परकी झाली आई. भावाला सांगितलंस नोकरी शोधली म्हणून, आईला नाही सांगता आलं का? कोणीच नाही का आई तुझी? आणि मला सांग, आतापर्यंत नाही केलंस, आताच का करायची तुला नोकरी? आई तू दिवसभर असतेस ना माझ्या बरोबर ह्या घरात, तुला दिसत नाहीये का माझं काय होतंय ते? अगं आई, साधं नेलपेंट घ्यायचं ना तरी 4 वेळा माझ्या डोक्यात विचार येतो की दादाचे पैसे जाणार आहेत, नेलपेंट घ्यावं का नाही घ्यावं. नंतर मनात विचार येतो की नेलपेंट लावून मी जाणार आहे कुठे? मी तर घरातच पडून असते ना दिवसभर. अगं आई, तसं बघितलं ना तर 50 रुपयाचीच गोष्ट आहे, पण त्याचंही टेन्शन येतं मला आणि त्यामुळे जगण्याचा उत्साह हरवत चाललाय माझा. हे बघ आई, आधी मी मला जे काही हवं ना ते हट्टाने मागून घ्यायचे दादाकडून, कारण मी माहेरवाशीण होते. पण आता तसं नाहीये. आता मी ह्या घरात पडूनच असते, मी ओझ आहे या घरावर. माझं भविष्य काय आहे हे मला दिसत नाहीये आणि अशात मी ओझ का व्हायचं दादावर? अगं तुझा प्रश्न नाहीये, तू आई आहेस, तुझा हक्क आहे. आनंदी बायको आहे, तिचाही हक्क आहे. चिंगी तर मुलगी आहे त्याची. पण माझं तसं नाहीये ना. किती झालं तरी मी बाहेरून पुन्हा या घरात परत आलीये. मी या घरात ओझच आहे आणि ते मला होऊ द्यायचं नाहीये. दादा, वर्षा, दादा दादा मला नोकरी करायची नाही म्हणून नकोस ना, देणार आहे परवानगी दादा. वर्षा, माझं आणि तुझ्या वहिनीचं यावर बोलणं झालंय. अरे राघव, पूर्ण सांग ना तिला, कशाला टेन्शन देतोयस? सांग. काय? मला आणि तुझ्या वहिनीला वाटते की तू नोकरी करायला काही हरकत नाहीये. खरंच? थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मला माहितीये तू मला कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाहीस आणि याही गोष्टीला नाही म्हणणार नाहीस. येस, मी नोकरी करणार. थँक्यू आनंदी, थँक्यू. अगं माझा डबा कुठे आहे? ताई तिथे समोर ठेवलाय टेबलावर. आता 1 मिनिट. हा, अरे देवा. हा, आणि आनंदी मला पाण्याची बॉटल पण लागेल का? दे लवकर. ठीक आहे, पाण्याची बाटली. अजून काय हवंय? आणि हा रुमाल आण लवकर. पाणी झालं, डबा झाला, रुमाल ती आणते. हा, ऍड्रेस. बाबा, जर आत्तूमुळे आईचा असा गोंधळ होत असेल ना तर मला नाही चालणार. सकाळी तयारीचा वेळ आपला असतो ना, त्यात आत्तूची तयारी आई एकटी किती करणार? चिमू, बाळा काय आहे ना, माझा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, म्हणून म्हणजे जरा गडबड उडाली आहे. काही दिवसांनी नाही होणार, होईल मॅनेज सगळं. हा, पहिला दिवस आहे ना? हो. देवाला नमस्कार केलास? नाही. चल, नमस्कार कर. अगं हो, मी नाही कुठे त्याच्या आई, हो, कृपेने सगळं आई. होतंय. चल चल, अगं हो, मी नाही कुठे नमस्कार कर. करते आई.
देवा, या नोकरीत मला चांगलं यश मिळू दे. बाप्पा, वर्षाताईंचं सगळं नीट होऊ दे. शिंगी, हे बाळा चल लवकर, मला पण उशीर होतोय. हो बाबा आले. तुला शाळेत सोडून नंतर मला घरी येऊन ऑफिसला हो जायचं. बाबा. हा? बरं आईला टाटा केला? नाही टाटा आई. टाटा बाळा. बटाटा. आणि रमा आईला? हा टाटा रमाई. चल लवकर ये. आई, झालं सगळं तुझं? केला अगं माझे सोनं. निघू मी? हो निघ हा, निघ. थांबा. आता निघ. अगं बाई अरे नमस्कार. असू दे. अगं बाई, रुमाल राहिला होता. अजून काय राहिलं बघते हा जरा. तेव्हा अजून राहिलंच आहे का? हिची आवरावरून बघून ना माझं अंग दुखायला लागलं. मी जरा पडते. जाऊ दे. घेतलं ना सगळं? हो, पण आनंदी, मला ना जरा तुझ्याशी बोलायचंय. आपल्यात काल तसं थोडंसं भांडणच झालं आणि मी तुला काही कमी जास्त बोलले असेल तर त्याबद्दल सॉरी. वर्षाताई, असं का म्हणताय तुम्ही? काही होत नाही. हे बघ, मला माहिती आहे की मी ही नोकरी करणं तुला मान्य नाहीये, पण तू बघशील या नोकरीचं ना मी सोनं करून दाखवीन. वर्षाताई, मी जे काही बोलले तुमच्या काळजीपोटी बोलले. खरंच तुमची प्रगती होणार असेल तर मलाही आवडेलच ना. थँक्यू. बरं चल, मी निघते आता. हा, बाय. सावकाश जा. होय होय. काय चिंगीच्या व्हॅनवाल्यांचे नेहमीचेच प्रॉब्लेम्स. आता काय झालं? काय ते म्हणे तिचा आता पिकअप 15 मिनिटं लवकर असणार आहे उद्यापासून. ऐकलं का आनंदी? अरे त्या काय नवीन मुलं जॉईन झाली आहेत, त्यांना पोचायला उशीर नको व्हायला म्हणून इथला पिकअप लवकर असणार आहे. अरे इथे बसून काय सांगतोय? तिला ऐकायला नसेल गेलं. महत्वाची बातमी आहे, सांग तिला. तर उद्या गोंधळ होईल. जा आतमध्ये जा, सांग तिला. आनंदी, ऐकलंस का? हा, चिंगीचा पिकअप 15 मिनिटं लवकर असणार आहे. ऐक ना, कॉफी बनव ना. खूप मूड झाला कॉफी प्यायचा. तुम्हाला आणि रमाताईंना आवडते तशी स्ट्रॉंग? स्ट्रॉंग मुली, तुला माहिती आहे ना. माहिती ना. तयारच होती. Cheers. माझी नाही आहे, रमाताईंची आहे. मला कुठे आवडते तुमच्यासारखी स्ट्रॉंग कॉफी. आणि आजकाल बनवता ना तुम्ही रमाताईंसाठी कॉफी. हे घ्या, तुम्ही रमाताईंना द्या, तुमच्या हातून द्या कॉफी. थँक्यू. अगं पण तुला माहिती आहे का? नाही का? बोलायचं आहे तुम्हाला? अच्छा, म्हणून बोलताय तुम्ही माझ्याशी, कारण तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. थांबा, बोलवते. नाही, असं काही नाहीये. तू तिच्यासाठी कॉफी बनवलीस ना म्हणून विचार. तुझी कॉफी कुठे आहे? मला नाही पाहिजे कॉफी. सांगितलं ना, काम आहेत मला. बाजूला वा बरं. असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? किती चिडली असते बघतोय. अहो, मी कुठे चिडली? दिसतेय का मी चिडल्यासारखी? ऐक, जगातल्या समस्त पुरुषांना कळतं की आपली बायको जेव्हा म्हणते मी कुठे चिडली आहे, याचाच अर्थ ती खूप चिडली आहे. खूप काम आहेत मला, त्रास नका देऊ. तुम्ही कॉफी घ्या. शुद्ध पौर्णिमा, होळी. होळी?
राघवा अरे बाबा उद्या होळी आहे. काय होळीची तयारी नको करायला? करा ना. देवा सोसायटीतली पोरं आली होती वर्गणी मागायला. आनंदीने दिली पण घरच्या होळीचं काय तयारी पाहिजेच करायला. पुरणाची पोळी करायची रे बाळा. ए आनंदी आनंदी ग ए तुला कटाची आमटी येते का ग बाळा? हो आई येते मला. बरं झालं. कटाची आमटी मला फार आवडते. मला जरा जास्तच बनव. कसं आहे ना कटाची आमटी आणि होळी म्हणजे काय पुरणाची पोळी. पुरणाची पोळी गोड असते आणि कटाची आमटी तिखट असते. मला फार आवडते. आनंदी ऐकलंस ना आई काय म्हणले ते? ऐकलं. होळी आहे आणि ते सगळं होळीचं सामान आणायला आपल्याला जावं लागेल. बरं. बर आनंदी सामान भरपूर आहे आपल्याला जावं लागेल. हे राहू जाऊयात ना मग. चल ना. मग ते काम करत बसते बराच वेळ लागेल. म्हणजे ऑफिसवर मग माझं 2 तास तिकडे काम. काय झालं? रमाताईंशी बोलायचंय ना? बरोबर आहे. दिसत नाहीये रमाताई. एकदा बोलून घ्या तुम्ही त्यांच्याशी. थांबा बरं. रमाताई थांबा. अगं आई मी काय म्हणत होतो ऑफिस सॉरी काय आपल्याला सामान आणायचं ना ते आणू. रमाने यायलाच पाहिजे असं काही जरूर. काय ग काय झालं आनंदी? रमाताई होळीची तयारी करायची. सामान आणायला जायचं. आवरून घ्या तुम्ही. जाऊयात एकत्र. रमा इथेच आहे. रमा किचनमध्येच असतो. मला माहितीच नव्हतं. अगं ते रमा असं आहे काय नाही आपलं ते होळीचं सामान नाही का आपण आणतो आणि मग बरंचसं सामान आणायचंय. तू आलीच पाहिजे असं काय? तुला चालेल ना आम्ही दोघं गेलो तर? न चालायला काय झालंय? तसे मी जिवंत होते ना तेव्हा भरपूर शॉपिंग केली. आता मला नाही इंटरेस्ट. जा तुम्ही दोघं जण जा. रमा काय म्हणते? गेल्या त्या. नाही यायचंय त्यांना. बरं अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की जे काही सामान आणायचं आहे ते आपण आणूया ना. आणि तसे किती दिवस झाले आपल्याला एकत्र वेळच घालवायला मिळाला नाही, बोलायला मिळालं नाही हे ना. तू आता वेळ मिळेल आपल्याला तेव्हा तू आवरून घे. मी पण तयार होतो. कॉफी छान झाली आहे पण. खूप दिवसानंतर बाहेर पडलो ना आपण फिरायला गेलो होतो. त्यानंतर एकांतच नाही मिळालं आपल्याला. म्हणून मी म्हणत होतो आपण दोघेच बाहेर जाऊया. मला ना खूप बोलायचंय तुमच्याशी. काय काय सांगायचंय मला तुम्हाला. बोल ना. तुला परवानगी लागते का? परवानगी नाही. एकांत हवा होता पण मिळाला तो एकांत आता. गुड. बोल आता. बोल. होळी. आमच्या गावाकडे होळी खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हो का? हो. म्हणजे खूप मोठी होळी पेटवली जाते आणि त्यात नारळ टाकले जातात. नारळ आपल्याकडे पण टाकतात. नाही तसं नाही. आमच्याकडे खूप मजा असते. तुम्हाला माहिती आम्ही काय करायचो? आम्ही आता होळीसाठी लाकडं लागतात ना तर आम्ही शेजाऱ्याकडे जायचो आणि लाकडं चोरायचो. हो लाकडं पळून आणायचो आम्ही. आणि मग ती माणसं चिडणारच ना आमच्यावर. मग आम्ही असं गावात फिरायचो लाकडं गोळा करत. वाळलेली लाकडं म्हणजे सुकलेलं झाडाचं खोड असायचं, चारा असायचा, हे सगळं आणायचं, गोळा करायचं आणि भली मोठी होळी उभी करायचो. त्याच्यासमोर माझी नारळ ठेवायचो, गाऱ्हाणं गायचो. मनातल्या इच्छा आपल्या होलिका मातेला सांगायची आणि बोंब मारायची. अरे हा ते बोंब मारायचं. ते बोंब मारून दाखव ना. म्हणजे काय बोलताय तुम्ही? मग काय? इथे कुठे बोंब मारून दाखवणार आहे मी तुम्हाला? मग काय झालं? ठीक आहे ना. मालवणी कशी शिकवलीस तुम्हाला तसं बोंब मारायला पण शिकव. तुम्ही राहू द्या. मला मालवणी पण नाही जमली आणि हे पण नाही जमणार. काय झालं? काय नाही. असं खूप दिवसानंतर मनमोकळेपणाने हसताना बघितलं तुम्ही माझ्यासोबत. आलं ते माझ्या लक्षात.
नाही म्हणजे हा असं वेळ मिळणार असेल ना मला, मग माझी काहीच तक्रार नाही. म्हणजे तक्रार होती तर म्हणून सकाळी रुसून बसली होतीस ना? चला आता, आई वाट बघत असते. चला. चला.